तो शरीराला स्पर्श करतो, मनाला स्पर्श करतो, बुद्धीला स्पर्श करतो, तो शरीराला स्पर्श करतो, तो आत्म्याला स्पर्श करतो, तो परमात्म्याला देखील स्पर्श करतो. अशी ती ही योगाची म्हणजे जोडणी आहे. थोडक्यात जोडणं, जे जे काही जोडलं जातं तो योग आहे, जे तोडलं जातं तो वियोग आहे. जे जोडलं जातं ती संस्कृती आहे, जे तोडलं जातं ती विकृती आहे. मग संस्कृती जपणं हे प्रधान कार्य मुख्य म्हणजे योगाचं आहे. किंवा योगासारखी परिस्थिती जोडणं, ज्याला वेल्डिंग वगैरे म्हणतो ना, वेल्डिंग करतात, दोन हे सांधले जातात. सांधणी करणं फार महत्त्वाचं आहे. आणि सांधणी केल्यानंतर लक्षात येतं आपल्या की आपण सगळं एकच आहोत. विभक्तीकरण नाही आहे. विभक्तीकरण जे आहे, जे आपण निरनिराळे विस्तारलेले विभागलेले ज्या गोष्टी आहेत त्या खोट्या आहेत. आपण सगळे एक आहोत. एकोहम बहुस्य उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. मी एक आहे आणि बहु माझं रूप आहे सगळं. त्याच्यामुळे सगळं हे विश्व हे एक आहे. आता तुम्ही बघा, आपण इथं महाराजांच्या इथं आपण आलेलो आहोत. निरनिराळ्या प्रांतामधून आपण आलेलो आहोत, पण सगळं इथे आलेलो आहोत आपण. म्हणजे इथे तुम्ही आणि मी आपण एक आहोत. महाराष्ट्र हा भारतामध्ये आहे. तो महाराष्ट्र जो आहे तो भारताशी निगडीत आहे आणि भारत हा जगाशी निगडीत आहे. मग ते अमेरिका असू दे, इंग्लंड असू दे, कोणी एकाच पृथ्वीवरती आहे ना सगळं. विभक्तीकरण नाही, हा योग आहे. आणि एवढंच नाही, संपूर्ण हे विश्व जे आहे ना पसरलेलं आहे, ते विश्वसुद्धा एक ज्याला काय म्हणतो आपण जोडलेलं आहे, सांधलेलं आहे. हा सूर्यसुद्धा पृथ्वीशी जोडलेला आहे, इतर ग्रहांशी जोडलेला आहे. हा सूर्यसुद्धा आकाशगंगेशी जोडलेला आहे. दुसऱ्या आकाशगंगासुद्धा एकमेकींशी जोडलेले आहेत. अशा रीतीने इंटिग्रेशन ज्याला म्हणतो, अरविंदांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर इंटिग्रल जोडणी, एकत्रीकरण करणे हे आहे. त्यामुळे मुद्राशास्त्राच्या संदर्भामध्ये जर म्हणायचं झालं तर मुद्रासुद्धा एक योगाचा अविभाज्य भाग आहे. तो सेपरेट नाही आहे. फक्त माहीत नव्हतं, अनेक लोकांना माहीत नव्हतं, अरे हे जे आपण मुद्रा करतो त्या मुद्रा देखील या योगाचाच भाग आहे. आपल्या ऋषीमुनींनी खूप अशा मुद्रांचा अभ्यास केलेला आहे. खूप अशा यज्ञातल्या मुद्रा असतील किंवा निरनिराळ्या प्रसंगोपात्त मुद्रा असतील, त्या मुद्रांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. जवळजवळ मी भांडारकरला बघितलं 500 ते 1000 मुद्रा असतील जवळपास. पण कशावर काय मुद्रा, कशावर काय कळत नाही. तर एक देव नावाचे ग्रहस्थ आहेत दिल्लीला. त्यांनी पहिल्यांदा ह्या आरोग्याशी संदर्भामध्ये हा मुद्रांचा एक विशेष अभ्यास त्यांनी हे केलं. मुद्रा विज्ञान म्हणून, मुद्राशास्त्र म्हणून असं त्यांनी सांगितलं. तर ह्या मुद्रा खूपच प्रभावित आहे. आता ह्या मुद्रांच्या संदर्भामध्ये माझ्याकडे बरं जाऊ ठीक. हां माझ्याकडे डेमो दिला असं डेमो म्हणण्यापेक्षा काय माहिती का, आरोग्य मुद्रा आणि त्याच्याही आधी मुद्रा. मुद्रा म्हणजे काय की निरनिराळे आपली जी बोटं आहेत ती अंगठ्याशी स्पर्शित करणं, अंगठ्याला स्पर्श करणं. विविध बोटं आहेत. आता ही तर्जनी आहे, हे जेव्हा अंगठ्याला स्पर्श केला जातो याचा, तेव्हा ती ज्ञानमुद्रा होते. ज्ञानमुद्रेचा काय फायदा आहे, आध्यात्मिक स्तरावरती पण आहे आणि फिजिकल स्तरावरती देखील आहे. ती ज्ञानमुद्रा काय करते तर तुमच्यामधला अस्थिरपणा काढून टाकते. अस्थिरता, स्थिरता तुम्हाला आणते. मग स्थिरता शरीराच्या स्तरावर, स्थिरता मनाच्या स्तरावर, स्थिरता बुद्धीच्या स्तरावर, स्थिरता आत्म्याच्या स्तरावरती. अशा रीतीने स्थिर सगळं होतं. जेव्हा तुम्ही स्थिर असता तेव्हाच तुम्ही ज्ञान घ्यायला तुम्ही ज्याला काय म्हणतो आपण तुम्ही तयार होता, तुम्ही पक्व होता. म्हणून ही
मुद्रा आहे. ज्ञानमुद्रा आता नंतर त्याचा डेमो दाखवतो नंतर मी, की शंकरांनी पहिल्यांदा हे जे मुद्राशास्त्र आहे हे पार्वतीला शिकवलेलं आहे. त्याचे मी डिटेल्स देतो तुम्हाला थोड्या वेळात. तर अशा रीतीने जवळजवळ शंकरांनी खूप मुद्रा सांगितल्या. जवळजवळ 26 मुद्रा पार्वतीला शिकवल्या, अजूनही भरपूर शिकवल्या मुद्रा. तर त्या मुद्रांचा अभ्यास जो आहे ना हा फार महत्त्वाचा आहे. त्याचं कारण म्हणजे असं की त्याचा शरीरावर आणि मनावर तुमचा डायरेक्ट तुम्हाला अनुभूती येते, अनुभव येतो. म्हणजे बाकीच्या ठिकाणी तुम्हाला थोडंफार विस्कळीतपणा दिसेल, पण मुद्रा तसं नाही. मुद्रा जर बरोबर केल्या तर तुम्हाला त्याची अनुभूती यायला शंकाच नाही, निशंकपणे तुम्ही करू शकता. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की ह्या ज्या मुद्रा ज्या आहेत ना ह्या मुद्रा ही आपली 5 बोटं आहेत, उजवी आणि डावी. तर ह्यातलं पहिलं जे आहे हे अग्नितत्व सांगतं. अंगठा अग्नितत्व सांगतं. माझ्या या पुस्तकामध्ये सगळं त्याचं विवरण आहे, बाकीच्या ठिकाणी आहे. हे तर्जनी जे आहे हे पहिलं बोट जे आहे, तर इथं जर मुद्रा जर तुम्ही धरली तर स्थिरता येते आणि वायुतत्व वाढतं जर कमी असेल तर. हे मधलं बोट जे आहे हे आकाश तत्व आहे. आपल्या शरीरामध्ये आकाश आहे, पोकळी आहे. त्याचप्रमाणे बाहेरच्या जगामध्ये देखील आकाश आहे, पोकळी आहे. हे पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्व हे पृथ्वीशी निगडीत आहे, म्हणजे सॉलिड मॅटर त्याच्याशी निगडीत आहे. ह्या पृथ्वी तत्वामध्ये तुम्हाला बरेचसे म्हणजे फायदे दिसतील, सांगतो तुम्हाला नंतर. त्याच्यानंतर हे जे आहे ही मुद्रा जी आहे ही जलतत्वाशी निगडीत आहे. वरून जलमुद्रा. आता काय माहिती का, जेव्हा ह्या निरनिराळ्या मुद्रा तुम्ही निरनिराळ्या प्रकारांनी अशा रीतीने लावता किंवा पकडता तेव्हा तुम्हाला एक 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 अनुभव यायला सुरुवात होतो. आता ही एक बाजू झाली. दुसरी एक बाजू आहे, हे बघा. आता हे नाही आहे आपल्याकडे, आता तुम्हाला दाखवलं असतं. हे मुद्रा विज्ञान म्हणून आहे, हे बघा. तर हे पहिलं हे आहे, तर ह्याच्यामध्ये ही 5ही गोष्टी दाखवलेल्या आहेत. आता तुम्हाला दाखवलं तसं. हे अग्नितत्व आहे. अंगठा आत्ता दाखवलेलं तुम्हाला, अंगठा तत्व. हे वायुतत्व आहे, हे आकाश तत्व आहे, हे पृथ्वी तत्व आहे आणि हे जे आहे जलतत्व आहे. हे आता हे निरनिराळ्या जेव्हा यांचा संयोग होतो, अंगठा कॉमन आहे. सामान्यपणे सर्व मुद्रा धारण करण्यासाठी अंगठ्याची आवश्यकता आहे. ऐकू येते ना? जेव्हा हे धरलं जातं तेव्हा ज्याला काय म्हणतो आपण की सर्वसाधारणपणे तुमची अस्थिरता काढून टाकली जाते. तुमच्यातली अस्थिरता जी आहे शरीरातली मनातली काढली जाते. ह्याच्यामध्ये काय पोकळी जी आहे, पोकळी जी आहे नैसर्गिक पोकळी तशी राहते. ह्याच्यामध्ये पृथ्वी तत्व आहे. जर तुमच्या शरीरामध्ये ते कमी पृथ्वी तत्व असेल तर ह्याच्याने भरतं ते. आणि हे जे आहे जलतत्व, तुमच्या शरीरात जर जल कमी असेल तर ते त्याप्रमाणे हे होतं. त्या अशा रीतीने हे 5 जेव्हा तुम्ही यांचा स्पर्श करता मुद्रांचा म्हणजे निरनिराळ्या बोटांचा, तर तेव्हा तुम्हाला त्या आत्ता जे सांगितलं तसं त्याची ती अनुभूती यायला सुरुवात होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी कॉन्व्हर्स इज द केस. त्याच्या विरुद्ध काय, जेव्हा हे बोट आहे हे खाली अंगठ्याच्या तळाशी जेव्हा ठेवलं जातं, अंगठ्याच्या तळाशी, तेव्हा वाढलेला वायू आहे हा कमी होतो. त्याला वायुमुद्रा म्हणतात. वाढलेला वायू कमी होतो. आता जसं जसं वय वाढेल तशा ह्या वायूच्या व्याधी फार असतात. जवळजवळ 80% व्याधी ह्या वायूच्या आहेत, वायूमुळे होतात. 10-20% 10% कफ आणि ज्याला पित्त असं म्हणतो ते असं आहे. तर आता वायुमुद्रा जी आहे अत्यंत पॉवरफुल आहे.
मी माझ्या स्वतःवरती प्रयोग केलेला आहे त्या निरनिराळ्या मुद्रांचे, आणि ह्या वायू मुद्रेचा मी उपयोग केला आहे स्वतः माझ्यावरती. कारण माझा हे डावा गुडघा दुखत होता, हे वायूचाच प्रकोप होता. वायू वाटला होता माझ्या शरीरातला गाढव आपला हा जो हा जो वाढलेला जो वायू आहे त्याच्यामुळे तो मला त्रास देत असेल जिना चढताना वगैरे असं. इतर त्याला काय नाही. तर ही वायुमुद्रा मी धरली सांगायची खरं सांगतो म्हणजे, आणि माझं 2 ते 3 दिवसामध्ये दुखणं थांबलं. आज 10 वर्ष झाली मला अजिबात दुखत नाही. तुमच्या कोणाला काही वायू हे दुखतंय काही गुडघेदुखी किंवा काही आहे स्पायनल आणि हे आहे का सांगतो ना. तुम्हाला दुखतंय का तुम्हाला गुडघा कोणाचा तुमचा अजून कोण तुमचा अजून कोण ती 3-4 आहे. तर आपण एक थोडासा डेमो पण घेऊया म्हणजे ते जास्त हे होईल. तर नुसतं आपली त्याला काय म्हणतं आहे नुसते लेक्चरशिप नको. तर ही वायुमुद्रा धरून ठेवा तुम्ही. सगळ्यांनी धरली तरी हरकत नाही. तुम्हाला त्याची अनुभूती येईल. मणक्या स्पॉन्डिलायटिस कमर किंवा अजूनही निरनिराळी हे रिस्ट वगैरे अधीरपणा येणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना या वायुमुद्रेच्यामुळे कमी होतात. बघा तुम्ही धरून ठेवा आणि 2 मिनटं तुम्ही धरा आणि डोळे मिटा तुम्ही. मुळाशी करायची. अंगठ्याच्या मुळाशी हे तर्जनी लावली, पहिलं बोट लावलं की ती तो वायू जो आहे ना वायू कमी होतो. ह्याच्याने वायू वाढतो, ह्याच्याने वायू कमी होतो. आलं लक्षात. तर आपण तो डेमो पण घेऊया. ठीक आहे ओके. आता हे काय होतं हे असं का होतं तर रिव्हर्सल ऑफ एनर्जी जेव्हा रिव्हर्स फॉर्ममध्ये येते तेव्हा ती ज्या निरनिराळ्या अव्यवस्था जी आहे डिसऑर्डरलीनेस आहे तो कमी होतो. म्हणजे जे दुखत होतं ते दुखायचं थांबतं. ही म्हणजे कॉज इफेक्ट रिलेशनशिप जेव्हा म्हणतो आपण तेव्हा ते हे. तर आता तुम्ही सगळ्यांनीच हे करा. हे बघा आपण अजून एक प्रयोग करूया. मी केलेत प्रयोग असे. वायुमुद्रा धरा हां आणि आपण श्रीरामाचं हे करूया 1-2 मिनटं. डोळे मिटलेले. श्रीराम जय राम जय जय राम. 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 आता तुमचा दुःख आहे ना मुलगा कोणाचा कोण आहे? हा जरा तुम्ही उभं राहू शकता. बरं आणि चाला बघा थोडंसं बघा तुम्ही मुद्राच धरा मला सोडू नका आणि चालून मला सांगा काय वाटतं. थोडंसं बघा. ते पण ते पण आता कसं वाटतंय म्हणजे
लागू झाली मुद्रा. मला तेच म्हणायचं होतं, लागू होते की नाही होते ना लागू. अजून कोणाचं काय असं गुडघ्याचं असेल तर सांग, गुडघा मणका वगैरे स्पॉन्डिलायटिस वगैरे काय त्याच्यात फरक पडतो. हां सांगतो मी, तेच सांगतो मी. ही मुद्रा 45 मिनटं करायची, सलग नाही. सकाळी 15 मिनटं, दुपारी 15 मिनटं, संध्याकाळी 15 मिनटं, अशा रीतीने हे करायचं. आणि हे तुम्ही केली की तुम्हाला थोड्या दिवसांनी फरक कळेल. तुम्हाला काय म्हणजे तुम्ही हे नी रिप्लेसमेंट टाकूकट टाकून ह्या गोष्टींना काही करायची गरज नाही. माझा हा कॉन्फिडन्स आहे स्वतःचा, म्हणून मी सांगतो. कुठे त्याला साईड इफेक्टच नाही त्याच्यावर. जेवायच्या आधी वगैरे हां, जेवायच्या आधी अर्धा तास करू नका, जेवल्यानंतर अर्धा तास करू नका. बाकी तुम्ही करू शकता अर्धा तास हां, आणि जेवणानंतर अर्ध्या तासाने करा. आता ही माझी मुद्रा झाली. आता ह्याच्यानंतर अजून एक तुम्हाला मुद्रा सांगतो आणि त्याची प्रत्यक्ष अनुभूती सांगतो. आता हे बघा, ही आपण जलतत्व बघितलं, हे बघितलं ना जलतत्व. हां, म्हणजे करंजीला अंगठ्याने जोडले, पण जेव्हा करंजी ही अंगठ्याखाली जेव्हा ठेवली जाते तेव्हा त्याला वृक्षमुद्रा म्हणतात. वृक्ष म्हणजे शरीरातलं जे पाणी जास्त असेल, वॉटरी एलिमेंट असेल, ते कमी होतं याच्याने. आणि याचा अनुभव काय? याचा अनुभव हत्ती रोग जर समजा जर झाला असेल तर हत्ती रोगासारख्या व्याधींवरती खूप मोठा. ही जलमुद्रा आहे, पण आपल्याला अंगठ्याच्या इथे करंगळी लावायची. कमी होतं वरती लावलं तर कमी होतं असं, कमी होतं असं, हे असं कमी होतं, हे असं हे कमी. तरी वाढतं जलतत्व जरूर. आणि कमी करायला हवं असेल तर असं. तर आता तुम्हाला गोष्ट एक किस्सा सांगतो की मी एक सायंटिस्ट होते, त्यांना मी ते मुद्रा विज्ञान मुद्रा शिकवायला गेलो होतो त्यांना. तेव्हा त्यांना शिकवायला गेलो होतो. प्राणायाम वगैरे ह्या गोष्टी आहेतच, पण त्याच्या अनुषंगाने मी तिथे एक टीचर होते, लेडीज टीचर. तर त्यांना हत्ती रोग झाला होता. हत्ती रोग म्हणजे कसं, तर जणू असं काही खांब असतो ना मोठा, असे बंद झाले होते आणि चालता येत नव्हतं, काही नव्हतं. त्या टीचिंग करायचे. मग आता काय करायचं, भयंकर त्या त्रासल्या होत्या. मी म्हटलं आता काय करावं, काय. मग थोडंसं प्राणायाम वगैरे मी हे केला, सांगितलं, अजून थोडंसं हे सांगितलं. नंतर तुम्ही म्हटलं मॅडम तुम्ही असं करा, तुम्ही वृक्षमुद्रा धरायची. वृक्षमुद्रा काय करतं, निचरा करतो. त्यांनी धरलं प्रामाणिकपणे, कारण त्यांना वेदना खूप होत होतं. तिसऱ्या दिवशी मला फोन आला, मी नाशिकवरनं येत होतो. अहो सर म्हणे तुम्ही देवासारखे धावलात, मग माझं ते हे जो दोन्ही पायाचे हे होते सगळे, ते रक्तपूर जाऊन सगळं असा झाला, आता पायावर नॉर्मल झालं. बघा एवढी म्हणजे हे मुद्राची हे म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की तुम्ही बाकीचे पण योगाच्या गोष्टी करा, ध्यान करा, नंतर आसनं करा, प्राणायाम करा, हे करा, पण मुद्रा पण करा. एक वेळ ते नाही केलं तरी चालेल, पण मुद्रा तुम्ही करायला पाहिजे. मुद्राच्यामुळे असे निरनिराळे काय ज्याला म्हणतो एक हे होतं. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे अशी अजून एक अश्विनी नावाची मुलगी होती. तर अश्विनी नावाची मुलगी होती, तिला थायरॉइड झाला होता. तर डॉक्टरांच्याकडे गेली ती. तर डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर तिला 2 ऑप्शन ठेवल्या. ते म्हणे तुला योगाने बरं व्हायचं आहे का मेडिकेशन देऊ का ट्रीटमेंट देऊ. ती म्हणे मला योगाने बरं व्हायचं आहे. ती 1 महिना माझ्याकडे सिन्सिअरली आली आणि माझ्याकडे रिपोर्ट पण आहे. तिचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत थायरॉइडचे. थायरॉइड घे ना त्याचं 2-3 हे निरनिराळे हे मुद्रा आहेत. आता मी सांगणार आहे ह्या मुद्रा सगळ्या पुढे तुम्हाला, पण एक अनुभव सांगत होतो तुम्हाला. तर अशा रीतीने काय माहिती का, निरनिराळे ह्या मुद्रा ह्या प्रभावी आहेत. ह्या मुद्रा अत्यंत प्रभावी आहेत आणि त्या प्रत्येकाने ते कराव्यात असं माझं तुम्हाला सांगणं आहे. याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो, आता उद्या मी अजून डिटेलमध्ये
आपले सरांनी उभी राखली. आता हे बघा, हे बघा, ही अपान वायू मुद्रा आहे. अपान वायू मुद्रा, अपान वायू मुद्रा आहे. ही अपान वायू मुद्रा जरा मला कमी व्हायला सुरुवात होती, त्यामुळे ती होती. त्याच्यानंतर तुम्हाला सर थायरॉइड प्रत्येकाने करावी. अत्यंत सोपी आहे ती म्हणजे पृथ्वी मुद्रा. तुम्हाला पृथ्वीसाठी सांगितलं होतं ना, पृथ्वी हे आता तुम्हाला दाखवतो परत प्रत्येकाला. जागेवर दाखवतो. दिसलं नाही तर मला दिसणार नाही. मुद्रेचं वैशिष्ट्य म्हणजे असं की समजा एखादा अंडरवेट असेल तर त्याचं वजन वाढतं. ज्यांचं असेल अंडरवेट असेल तुम्ही हां वजन वाढतं आणि दुसरी एक गोष्ट माझी एकट्यासाठी तर वय एक मिनिट, जरा शांत. दुसरी एक गोष्ट म्हणजे अशी ज्यांना हे कॅटरॅक्ट वगैरे झालेलं आहे किंवा होण्याची शक्यता आहे तर हा तो हे ढिगळून जातो तर राहत नाही. कॅटरॅक्ट जो आहे ना तुम्हाला हे म्हणजे आयची गरज नाही पडत. एवढी पॉवरफुल मुद्रा आहे. तुम्हाला उत्साह पण वाढतो. अंडरवेट असेल तर त्यांचं वेट वाढतं. चांगली आहे माझ्यासाठी चांगली आहे. ज्यांच्यासाठी चांगली आहे तिथे त्याप्रमाणे बघायचं. असं बसायचं नाही. किती वेळ बसायचं काय सांगितलं ना मगाशी सांगितलं. मगाशी सांगितलंय. 15 मिनिटं आहे. 15 अच्छा ठीक आहे. 15 2 30 15 3 45 सकाळ दुपार संध्याकाळ. सकाळी बसताना तुम्ही सूर्याकडे जर तोंड करून जर हे केलं तर तुम्हाला अधिक ते इफेक्टिव्ह आहे. आणि नामस्मरण करायचं. नामस्मरणाने पण हे होतं. आता हे बघा, ही आकाश मुद्रा म्हणून आहे. आकाश मुद्रा कशी करायची? हे आकाश हे बघा, मधलं बोट धरायचं. मधलं बोट धरून ठेवा आणि बघा तुम्हाला कसं काय वाटतंय. जे काही दुखत असेल, हाडांची दुखणी किंवा काय, ते इथे तुम्हाला बघा त्याचा प्रचिती येईल. तर आपण थोडा वेळ ते धरूया. तुम्ही डोळे मिटा. परत आता दुसरं आपण हे करूया. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. तुम्हाला कसं वाटलंय? थोडंफार रफ अँड टफ वे तुमचं हे सांगा, अनुभव सांगा. कसं काय वाटतं तुम्हाला? प्रत्येकाला थोडं बरं वाटतंय का? काय वाटतंय ना? शांत वाटतं. शांत वाटतं ना? शांत त्याच्याने वाटणार. कारण तुमच्या हाडावरती संस्कार केले. हाडं जी आखडलेली आहेत किंवा काय स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिस असतो, म्हणजे हाडं लवकर ब्रिटल होणं, त्यांच्यातलं सत्व निघून जाणं, त्याच्यामुळे ते निघतात. पण ते ह्याच्याने ते राहतात. हाडं जर बळकट असतील तर तुमचं दुखणार नाही. नाही हे कसं आहे माहिती काय, तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन व्हावं. नाही तुम्ही इकडे बघणार तिकडे बघणार, तुम्ही बरोबर धरली का नाही, बरोबर धरली का नाही, हे असं नको आहे. हे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन, योग म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. म्हणून मी दाब किती द्यायचा? दाब नाही दिलं तरी चालतं. टच अँड गो. दाब दिला मुद्दाम डोक्यावर असं वलय काय ते दाब दिला जास्त प्रमाणात दाबलं तर काय होतं? नाही दाब म्हणजे परिणाम होतो का? अलगद धरायचं. आता तुम्हाला सांगतो अजून एक मुद्रा आहे. अपान मुद्रा. दाबल्यानंतर माझी जाणीव ही वाढली. आपण मधली 2 बोटं अंगठ्याला करायची. सगळ्यांना लक्षात आलं का? योग्य मुद्रा धरा म्हणजे योग्य रिझल्ट मिळतील. चुकीच्या मुद्रा धरल्या तर चुकीचे रिझल्ट मिळतील. म्हणून म्हणतोय मी, बाकी काही नाही. सो वन शुड बी व्हेरी सिरियस अँड व्हेरी अटेंटिव्ह. तिकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तर तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळणार. आणि पूर्ण सगळीकडनं तुमचं मन बाहेर जे मन गेलं सगळं आतमध्ये इकडे आणा. आता मुद्रांवरती लक्षात ठेवा. हे बघा, पहिला हिचा हे संकेत आहे, पचनासाठी उपयुक्त आहे, इंडायजेशन होत नाही. ही मुद्रा पचन संस्थेसाठी अतिशय उपयुक्त आहे. शरीरातील विजातीय तत्वे, टॉक्सिन्स बाहेर काढली जातात. ते औषधं गोळ्या घेतो ना, त्याच्याऐवजी तुम्ही सांगू शकता.
मलमूत्रा संबंधीच्या समस्येवर ही मुद्रा लाभदायक आहे. अजूनही त्याचे फायदे आहेत, पण अपान मुद्रेचं हे वैशिष्ट्य आहे. अपान मुद्रा अशी आहे. त्यानंतर अजून मुद्रा आहे. आता ही शून्य मुद्रा आहे. शून्य 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 दिसतं ना असं, ही शून्य मुद्रा आहे. शून्य मधलं बोट अंगठ्याच्या तळाशी ठेवायचं. मधलं बोट अंगठ्याच्या तळाशी ठेवा. मधलं बोट दिसलंय का? सगळ्यांना कळलंय? तर ही जी मुद्रा आहे, ही मुद्रा कानांच्या विकारावरती अतिशय उत्तम आहे. कान दुखतोय किंवा कानामधून पस येतोय, वाहतोय वगैरे हे, तर त्याच्यासाठी ही अतिशय उपयुक्त अशी मुद्रा आहे. बहिरेपणा किंवा कमी ऐकू येणं वृद्धापकाळामध्ये कसं होतं, त्याच्यावरती सुद्धा ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. हे करायचं. शून्य मुद्रा. आता अजून एक आहे. आपण शहरामध्ये बरेचसे राहतो, खेड्यामध्ये खूपच कमी राहतात लोक. तर शहरातले लोक आहेत असं धरून चालूया. इथे शहरामध्ये काय होतं की तुमची ऑक्सिजन इनटेक आणि ऑक्सिजन म्हणजे कर्बोदकी प्राणी बाहेर सोडण्याची प्रक्रिया जी आहे फार पुअर राहते. उदाहरणार्थ भस्त्रिका प्राणायाम करताना तुम्ही जे 450 ते 500 cc पर्यंत श्वास घेत होता, सोडत होता, ते भस्त्रिका केल्यानंतर जवळजवळ 3 ते 4,000 cc एवढी तुम्ही श्वास घेऊ शकता. मुद्रांनी देखील तेच होतं. तर ही जी मुद्रा जी आहे ना, ही उदान मुद्रा शरीरातील प्राणवायूचे प्रमाण वाढवते. आता कसं, ही मुद्रा जी आहे ही हे पहिलं बोट ठेवायचं, त्याच्यावरती ही मधलं बोट चढवायचं. कळलं का? दिसलं का सगळ्यांना? हां, ऑक्सिजनची लेवल तुमची अचानक वाढायला लागते. ऑक्सिजनची लेवल वाढली की तुम्हाला उत्साह वाढतो. जी मरगळ आलेली आहे ना ती निघून जाते आणि असं वाटतं की काय करू आणि काय नाही. तर ही आपल्या शरीरात जो उदान वायू आहे, प्राण अपान समान उदान, तो उदान वायू जो आहे तो मुख्यत्वे आपल्या कंठात पसरलेला आहे. त्याच्यासाठी हे योगामध्ये उज्जाई प्राणायाम करायला लावतात ना. खोकला आला की समजायचं तू प्राणायाम लागला. मुख्यत्वे आपल्या कंठामध्ये तो पसरलेला आहे. हा वायू कंठात असल्याने घशाच्या संदर्भातील कोणत्याही समस्यांना तो सोडवतो. उदाहरणार्थ कॅन्सर, घशाचा कॅन्सर असेल तर ही मुद्रा उपयुक्त आहे. म्हणजे लक्षात ठेवा, शरीरातील प्राणवायूचे प्रमाण जर का कमी असले तर या मुद्रेने ते वाढते. थायरॉइड व पॅराथायरॉइड त्या मुलीवरती मी प्रयोग केला होता. तिला ही लागू केली मुद्रा. त्वचेचे विकार बरे होतात. त्वचा एकदम काय ज्याला म्हणतो स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे तुकतुकीत असे हे नाहीतर ते वृक्ष झाले, सुरकुत्या आले, हे झाले, सुरकुत्या वगैरे सगळ्या कमी होतो. तर ही उदान मुद्रा अशा रीतीने फार म्हणजे फार उपयुक्त. आता ही दुसरी आहे, ही वायुमुद्रेशीच रिलेटेड आहे, पण वायुमुद्रेपेक्षा पॉवरफुल आहे. ही व्यान मुद्रा म्हणतात. हे बघा, इथे आता मधलं बोट ठेवायचं आणि तर्जनी हे वरती चढवायची. ह्याला व्यान मुद्रा म्हणतात. प्राण अपान समान व्यान उदान हे रिव्हर्स आहे. पहिली जी मुद्रा आपण जी बघितली तर त्याच्या विरुद्धामध्ये, उदान मुद्रेच्या विरुद्धामध्ये आहे. पण वायुमुद्रेशी ती रिलेटेड आहे. वायुमुद्रा आपण वायुमुद्रा पकडली होती ना. ही वायुमुद्रा वायुमुद्रेने म्हणजे ज्याला काय म्हणतो, तुमची जी दुखणी आहे, शिरातली दुखणी, सगळी हाडातली दुखणी, ती कमी होतात वायुमुद्रेचं सांगतोय, त्याच्याशी ही रिलेटेड आहे. आता ही व्यान मुद्रा जी आहे, व्यान मुद्रेमध्ये काय करायचं, हे बघा, मधले बोट ठेवायचं आधी आणि मग हे इंडेक्स फिंगर त्याच्यावर चढवायचं. ही झाली व्यान मुद्रा. जर ज्याला काय म्हणतो आपण की वायुमुद्रेने जर तुम्हाला 500 पर्यंत समजा जर फायदा झाला असेल तर हिच्याने हे इंजेक्शन पॉवरफुल आहे, ह्याच्याने 1000 होतो, 1000 cc पासून. तर अशा रीतीने ही व्यान मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. आणि फायदे काय, शरीरातील प्राणवायूचे प्रमाण वाढते. या मुद्रेने रक्तदाब नियंत्रणात येतो, BP, ब्लड प्रेशर, हृदयाच्या व्याधींवर व्यान मुद्रेने फायदा होतो. कारण सगळीकडे काय माहिती का, ते
दुखणं जे आहे ना, दुःख ते कमी होतं. वायुमुद्रेने जसं केलं जातं तसं ध्यान मुद्रेने होतं. ध्यान मुद्रा तेवढीच महत्त्वाची आहे. आता अजून एक आहे. हिला लिंग मुद्रा म्हणतात. हिला एक मिनिट, किती वेळ आहे? भरपूर आहे, भरपूर आहे. उद्या उद्या घेऊन टाका. हां हां, मग आता काय थांबू का मॅडम? एक मिनिट जरा. ही लिंग मुद्रा, ही लिंग मुद्रा आहे. मॅडम यांना दाखवलं लिंग मुद्रा. आता ही लिंग मुद्रा जी आहे, ही लिंग मुद्रा अशी करायची. हे बघा, त्याप्रमाणे हे करायचं. आलं का लक्षात? हां, दुसरा अंगठा काय खाली आत आहे ना? एकच अंगठा, एकच अंगठा आहे. कुठला डावा ठेवायचा का उजवा? कुठलाही. आणि हा दुसरा ठेवायचा बाहेर ठेवायचा, आत ठेवायचा का तर बाहेर? या लिंग मुद्रेने काय होतं? हा बाहेर आहे. लिंग मुद्रेने जे कॉमन जे हे आपल्याकडे शहरामध्ये आपण हे राहतो त्याला काय म्हणतो? सर्दी, खोकला, दमा, सायनस, पक्षाघात, रक्तदाब खालचा तो बरा होतो. या मुद्रेने सर्दी, खोकला वगैरे हे बरं होतं. जुना खोकला बरा होतो. आणि फुफ्फुसांच्या समस्यांसाठी ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. कडाक्याच्या थंडीत ही मुद्रा केल्यास फायदा होतो. शरीरात प्रचंड उष्णता वाढते, घाम फुटतो. थंडीच्या दिवसात जर केली ही मुद्रा त्यांनी धरलेली आहे बघा ते. नाही, लो बीपीला आहे ते. खालच्या बीपीला सुद्धा उपयुक्त आहे. खालच्या बीपीला काही प्रॉब्लेम नाही. तर काही उपयोगच नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. मुद्रांनी कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. फक्त ही मुद्रा काय करते ना, की व्याधी कमी झाल्यानंतर सोडून द्यायची, एवढंच द्यायचं आहे. शरीरातील अतिरिक्त चरबी, एक मिनिट सर मॅडम, शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते ह्याच्याने. फॅटीनेस जो आहे ना तो कमी होतो. आणि स्त्रियांच्या मासिक पाळीला उपयुक्त आहे. तर अशा रीतीने ही लिंग मुद्रा आहे. अशा अनेक मुद्रा आहेत, जवळजवळ 57 मुद्रा आहेत. तर आपण ते परामर्शानंतर घेऊया, उद्या घेऊया. ठीक आहे, धन्यवाद. मुद्रा हा एक योगाचा अविभाज्य भाग आहे. अविभाज्य भाग आहे असा की योग जो आहे हा पूर्ण योग आहे. म्हणजे कुठं सुद्धा असं नाही आहे. संपूर्ण एकीकरण, एकत्र आहे ज्याच्यामध्ये. कुठल्याही या विश्वातली गोष्ट घ्या, ती संपूर्ण एकत्रितपणे जोडलेली आहे किंवा आहे. त्याला योगाला युज म्हणतात. युज म्हणजे जोडणं, साधणे. तर ते आहे. तर आपण सुरू करायच्या आधी एक थोडंसं एक चार्ज होऊया, जरा थोडंसं प्रिपरेशन करूया, जरा थोडीशी त्याला काय म्हणतो आपण पार्श्वभूमी जरा एक बनवूया. तर त्याच्यासाठी आपण थोडं ओंकाराचा जप करूया. 11 वेळा ओंकार करूया. मन, बुद्धी हे सर्व एकत्रित आणायचं आहे, इंटेन्सली करायचं आहे. करूया आपण आता. ओके, ज्ञानमुद्रा करा. ही ज्ञानमुद्रा फार महत्त्वाची आहे. की मन आणि शरीर स्थिर ठेवतं, अस्थिरता निर्माण होते. अशी अस्थिरता जर निर्माण झाली तर ज्ञान तुम्हाला होणार नाही, ज्ञान तुम्हाला मिळणार नाही. परिपूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला मुद्रांचा खूप म्हणजे उपयोग होऊ शकतो. तर ही ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा ताट ठेवा. भोया कानाकडे गेलेले आहेत. असं आखडलेलं नको, रिलॅक्स व्हायचं आहे, मोकळं व्हायचं आहे. श्वास घ्या पूर्ण, डोळे मिटायचे.
ओंकाराच्या माध्यमातून जी काही प्रकटीकरण केलं, जे काही पाहिलं त्याची अनुभूती घेऊन थोडंसं सायलेन्स व्हायचं आहे. श्वासावरती लक्ष, श्वास आत गेला बाहेर आला, श्वासाची तीव्रता कमी होणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपलं मन हे सतत संकल्प विकल्प हे ते असं हे सारखं हे होतं आहे. त्याला कुठेतरी आपण एक प्रकारचा अटकाव करतो म्हणण्यापेक्षा चॅनलाइज करतो. तर आपण एक मंत्र म्हणूया, कारण का आपलं सर्व शरीर, बाहेरचं जग, सर्व विश्व हे व्हायब्रेशन म्हणजे स्पंदन आहेत, सगळी स्पंदन आहेत. तर ती स्पंदनं ही आपण अनुभवली किंवा अनुभवत आहोत. त्याच्यासाठी एक मंत्र आहे, ओंकाराला तो आपण वाहिलेला मंत्र आहे. मी म्हणतो पुढे, तुम्ही मागे म्हणा. अगदी सोपा आहे. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः आमदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. एकमेकांवरती स्पर्श करायचा आहे. आता फ्रेश होण्यासाठी वी हॅव टू लव आवर बॉडी. सर्व शरीरावरती त्याला हे करा, कारण हातामधून खूप एनर्जी तिच्या ट्रान्सफर होतात, तर ती आपल्या शरीरामध्ये आणि याच्यामध्ये हे करा. एकच मिनिट.